मंगलमूर्ती मोरया। श्री गणेशांच्या 12 नावापैकी शेवटचं 12वं नाव आहे गजानन। आनन म्हणजे मुख आणि गज म्हणजे हत्ती, हत्तीचं मुख असणारा। हत्तीच्या मुखाची अनेक वैशिष्ट्ये आहेत। सगळ्यात विशेष म्हणजे त्याची सोंड, हे नाक आहे। आपल्याकडं नाकाला आपण सन्मान किंवा लज्जेचं स्थान सांगतो। माझं नाक कापलं याचा अर्थ माझी प्रतिष्ठा धुळीला मिळाली, आणि याच्या उलट लांब नाक आहे, सरळ आहे, याचा अर्थ मी अत्यंत प्रतिष्ठित आहे। गणेशांचं नाक सोंडेसारखं लांब आहे, याचा अर्थ सर्व देवी देवतांमध्ये ब्रह्मांडामध्ये जे जे म्हणून काही आहे त्या सगळ्यापेक्षा अधिक प्रतिष्ठा, अधिक मान, अधिक सन्मान, अग्रत्व हे भगवान गणपतींना आहे, म्हणून ते गजानन आहेत। असं सांगितलं जातं की हत्तीची जीभ ही पुढं चिकटलेली आणि मागं मोकळी असते। आमची जीभ मागं चिकटून पुढं मोकळी असते, म्हणून फार लपलप करते, खाण्याच्याही बाबतीमध्ये, पिण्याच्याही बाबतीमध्ये आणि बोलण्याच्याही बाबतीमध्ये। इथं उलट सांगितलेलं आहे, अंतर्मुख बना, अधिक बडबड करू नका आणि योग्य तेवढंच आहार ग्रहण करा, हे सांगण्यासाठी गजमुख आहे। हत्तीचे दात हे बाहेर आलेले आहेत, सरळ आहेत। असं तुम्ही सरळ वागा, लपून राहू नका, हेही आपल्याला गजमुख शिकवतं। हत्तीचे दात शुभ्र आहेत, त्या शुभ्र दाताप्रमाणेच जो रंग सरस्वती मातेचा सांगितला आहे, अशी दंताग्रावरती, जिव्हाग्रावरती सरस्वती नांदो हा भाव आहे। आणि हत्तीची सोंड जशी झुलत असते त्याप्रमाणे लक्ष्मीही झुलते असं म्हणतो, कारण ज्याच्या मस्तकावर हत्ती सोंड ठेवतो त्याचा उत्कर्ष होतो, त्याची आर्थिक आणि समृद्धीचा त्याचा मार्ग प्रशस्त होतो असं म्हटलं जातं। म्हणून ज्याप्रमाणे सोंड ढालेल त्याप्रमाणे लक्ष्मीही झुला झुलते की काय असं वाटावं, असं या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा गणेशांच्या कृपेनं भरपूर लक्ष्मी प्राप्त व्हावी हे गजानन स्वरूप आपल्याला सांगतं। असे भगवान गणेश की ज्यांचे नेत्र लहान आहेत, म्हणजे बारीक दृष्टीनं पहा, कान मोठे आहेत म्हणजे सर्व काही श्रवण करा, हे सर्व भगवान गणेश आपल्याला या गजानन स्वरूपामध्ये प्रकट करून सांगतात। गजाचं आनन मुख हे ब्रह्मवाचक आहे आणि धड हे जीववाचक आहे। मंगलमूर्ती मोरया।